कविता हे व्यक्त होण्याचं सर्वोत्कृष्ट माध्यम आहे असं मला नेहमी वाटतं. प्रत्येक कवितेमध्ये प्रत्येक वाचक त्याची ओळ शोधत असतो. कविता दुःखद असली तरीही त्यानंतर वाह काय लिहिलं आहे अशी येणारी दाद म्हणजे त्या कवितेला मिळालेली एक पावतीच असते. नमस्कार, माझं नाव श्रीकांत सिंधू मधुकर. विश्वकर्मा एक्सप्रेशन हब या VIT कॉलेजशी संलग्न असलेल्या प्लॅटफॉर्मवरती मी आज आपणासोबत मुक्तछंद या काव्यप्रकाराबद्दल बोलणार आहे. मुक्तछंद या शब्दाची ॲक्च्युली जर आपण फोडणी केली, हा जोड शब्द आहे, त्याचे जर दोन शब्द आपण मूळ शब्द काढले तर मुक्त आणि छंद हे दोन शब्द निघतात. मुक्त म्हणजे फ्री, छंद म्हणजे बीट्स. मुक्तछंद म्हणजे काय? फ्री फ्रॉम बीट्स, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे छंद नाही आहे. हा एक गद्याकडे झुकणारा काव्यप्रकार आहे किंवा गद्यपद्य मिश्रित काव्य म्हणजे मुक्तछंद. आता गद्याकडे झुकणारा म्हणजे काय, पद्य म्हणजे काव्य म्हणजे काय हे थोडंसं समजावून सांगतो. ज्या कवितांमध्ये थोडीशी गेयता असते, ज्याला एक सांगीतिक दृष्टिकोन असतो, ज्यामध्ये शब्दसंख्या, वृत्तमांडणी, मीटर, बीट्स, रिदम आणि इतर काही नियम असतात, ज्यामध्ये गझल, चित्रपटगीते, अभंग, चारोळ्या, अलंकारिक कविता यांचा समावेश होतो. आता ह्या बीट्स असणं, हे रिदम असणं गरजेचं का असतं त्यावेळेस? कारण चाल लावणं थोडंसं सोपं होतं अशा केसेसमध्ये आणि कवितेची मांडणी आकर्षक वाटते आणि कविता वाचतेवेळी ओघवती प्रेक्षकांपर्यंत, वाचकांपर्यंत ती पोचते. परंतु मुक्तछंद काव्यप्रकारामध्ये मात्र असे काही शब्दसंख्यांचा, अक्षरसंख्यांचा, वृत्तांचा, मीटरचा, बीट्सचा, रिदमचा असा काही नियम असतोच असं नाही. म्हणजे मुक्तछंद म्हणजे काहीही आणि कसंही लिहिणं असं असतं का? नाही. पुढे पाहूयात. मुक्तछंद या काव्यप्रकाराची तुलना मी आकाशात उडणाऱ्या पतंगासोबत करतो. आता पतंग मीच उडवतो आहे, त्याचा मांजा माझ्या हातामध्ये आहे, त्याला कंट्रोल पण मीच करतो आहे. त्याला किती उंच उडू द्यायचं आणि किती खाली ठेवायचं हे माझ्या हातामध्ये आहे. म्हणजे मुक्तछंद काव्यप्रकारातली कविता किती मोठी असावी आणि किती लहान असावी असं काही बंधन नाही. तुम्ही जितकं उंच उडवाल तितकी उंच, तुम्ही जितकी दीर्घ लिहाल तितकी दीर्घ. म्हणजे मी अगदी 4-5 पानांची पण मुक्तछंद कविता वाचलेली आहे आणि अगदी छोटीशीसुद्धा असू शकते. म्हणजे एखादी पानभर असू शकते किंवा अगदी 4 ओळीमध्ये एखादा मुक्तछंद संपून जातो. सो इम्पॉर्टंट काय असतं याच्यामध्ये हे लक्षात घ्या. कविता जरी छंदरहित असली तरी त्याचा विषय भरकटू न देणं हे फार महत्त्वाचं असतं. तुमचा पतंग जर हवेमध्ये भरकटू लागला, दुसरा पतंग येऊन त्याच्याशी छेडछाड करू लागला तर तुम्ही त्याला कंट्रोल करणार, बरोबर? सो जिथून निघाली आहे आणि जिथे पोचायचं आहे हे स्टेशन पक्का आहे. कवितेचा विषय, संदर्भ पक्का आहे. संदर्भ सोडून तुम्ही काहीही लिहायला लागलात तर मात्र मग मुक्तछंद फसला मला असं वाटतं. कुठल्याही मुक्तछंदातली कविता तुम्ही वाचली तर तुमच्याही लक्षात येईल की त्यात एक विषय हाताळण्यात आलेला आहे. तो विषय एखाद्या व्यक्तीचं वर्णन असू शकतं, एखादी घटना असू शकते, एखादा प्रसंग असू शकतो किंवा एखाद्या गोष्टीसोबत केलेली तुलना असू शकते. आणि पूर्ण कवितेमध्ये त्याच गोष्टीविषयी कवी त्यामध्ये बोलत असतो आणि ती गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी वेगवेगळे उदाहरणं देण्याची एक मुभा त्याला असते. ओके, सो मी हे 2 कवितांच्या माध्यमातून तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे आणखी छान पद्धतीने लक्षात येईल. परंतु साधारणतः मुक्तछंद म्हणजे हेच की ठीक आहे, त्याच्यामध्ये छंद नाही आहेत, त्याच्यामध्ये वृत्त नाही आहे, त्याच्यामध्ये अक्षरसंख्येचं गणित नाही आहे, पण विषय भरकटू द्यायचा नसतो, संदर्भ भरकटू द्यायचा नसतो आणि स्टार्टिंग जिथून केली आहे आणि एंडिंग डेस्टिनेशन जे आहे हे मात्र तुमच्या डोक्यामध्ये फिक्स असतं. एक कविता मी मंगेश पाडगावकरांची वाचतो आहे, वास्तव असं शीर्षक आहे त्या कवितेचं, आणि माझ्या अमिबा या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपणापुढं सादर करतो आणि थांबतो. मुक्तछंदामधली पहिली कविता मी वाचायला घेतो आहे. कवितेचं शीर्षक आहे वास्तव. कवी आहेत मंगेश पाडगावकर. मी वाचतो आहे. एखादा माणूस येतं अचानक आयुष्यात, सर्वस्वाने कोसळतं आपल्यावर, अनावर कोसळणाऱ्या धुवाधार पावसासारखं. असं हे कोसळणं हवं किंवा नको हे ठरवण्याचं स्वातंत्र्यच आपल्याला उरत नाही. कोसळणारा अनावर
धुवाधार पाऊस, एवढंच असतं वास्तव. आता ही कविता जर तुम्ही लक्षात घेतली तर याच्यामध्ये असं काही यमक वगैरे नाही आहे, कुठे संख्येची मर्यादा नाही आहे. पण याच्यामधून एक गोष्ट सांगितलेली आहे. काय सांगितलं आहे की काही गोष्टी ह्या अनपेक्षितपणे घडतात. एखादा माणूस येतो, एखादी घटना येते, ती सांगून येत नाही. आता तुम्ही समांतर बघितलं असेल वेब सिरीज, तर त्याला त्याचं भविष्य माहिती असूनही त्याला काही करता येत नाही. आणि हेच आयुष्य असतं, हेच वास्तव असतं. तुम्ही तुमच्या काही गोष्टींच्या पुढे जाऊ शकत नाही, सगळ्या गोष्टी तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. हा थॉट त्या कवीने यामधून मांडला आहे, मला असं वाटतं आहे. आणि एक सुंदर एक्झाम्पल आहे मुक्तछंदाचं. पुढची कविता वाचतो. ही कविता माझी स्वतःचीच आहे. अमिबा या माझ्या काव्यसंग्रहातील ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे जुळी. मी वाचतो. ती शोधत होती हरवलेल्या स्वतःलाच, माणसांच्या या गजबजलेल्या गर्दीतून मुखवटे उलटे करीत. शेवटी तिला तो सापडला आणि सापडली त्याला तीही. मग कळलं तिला ती कुठं हरवली होती हेही. कळलं हे देखील तो सुद्धा हरवला होता तसाच. एक मुक्तछंदातली कविता आहे. तुम्हाला कुठे यमक दिसणार नाही, अलंकार दिसणार नाहीत, वृत्त दिसणार नाही, संख्येची मर्यादा दिसणार नाही. एक थॉट तुम्हाला मात्र याच्यामध्ये दिसेल, जो स्टार्ट टू एंडपर्यंत आहे. याच्यामध्ये असं तुमच्या लक्षात येईल की दोन माणसं एकमेकांना शोधत आहेत आणि शेवटी त्या गर्दीमध्ये ती एकमेकांना येऊन मिळतात आणि तिथे त्यांचा तो प्रवास संपतो आणि कवितेचा देखील प्रवास इथे संपतो. सो एक थॉट असतो, एक विषय असतो, त्याची मांडणी असते. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. धन्यवाद.